गुड मॉर्निंग क्लास. हाव इज इट गोईंग? हाव आर यू ऑल? आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत पोटेन्शियोमीटरचं थर्ड ॲप्लिकेशन, की ज्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इंटरनल रेझिस्टन्स ऑफ अ सेल यूजिंग पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटरच्या आधी दोन पाहिलेले ॲप्लिकेशन तर तुम्हाला आठवतच असतील ना. कंपॅरिझन ऑफ EMF ऑफ टू सेल्स बाय सेपरेट मेथड. आधी एक सेल कनेक्ट करायची, तुम्हाला त्या सेल्ससुद्धा दाखवल्या होत्या मी लेक्चरमध्ये, की जिला आपण म्हणतो लेकलांच सेल. रीडिंग घ्यायची. रीडिंग्ज म्हणजे काय तर पहिली बॅलन्सिंग लेंथ घ्यायची, नंतर लेकलांच सेल काढून टाकायचा किंवा त्याला रिप्लेस करायचा डेनियल सेलने. आणि डेनियल सेल वापरून जी रीडिंग घेतो आहे आपण त्याला आपण म्हणतो आहे दुसरी बॅलन्सिंग लेंथ, की जी L2ने रिप्रेझेंट केली. आणि अशा पद्धतीने आपण फक्त दोन बॅलन्सिंग लेंथ फाइंड आउट करून दोन वेगवेगळ्या सेलचं, लेकलांच सेलचं आणि डेनियल सेलचं EMF कम्पेअर केलं आणि मग आपल्याला फॉर्म्युला मिळाला E1/E2 इज इक्वल टू L1/L2. त्यानंतर आपण दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये याच दोन सेल्स वापरल्या होत्या, पण ॲट ए टाईम सर्किटमध्ये वापरल्या होत्या. एकदा ह्या दोन सेल्सची आपण केली होती सम मेथड, आणि त्यानंतर जी बॅलन्सिंग लेंथ मला मिळाली मी तिला म्हटलं L1. मग फक्त दुसऱ्या सेलची पोलॅरिटी चेंज केली. पहिल्या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला मी दुसऱ्या सेलचं म्हणजे डेनियल सेलचं निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलं आणि जे कॉम्बिनेशन तयार झालं ज्यामध्ये दोन्ही सेलने सर्किटमध्ये इंडिपेंडेंटली आपापलं काम केलं आणि त्याला आपण म्हटलं डिफरन्स मेथड. डिफरन्स मेथड करत असताना एक बॅलन्सिंग लेंथ आपण फाइंड आउट केली. बॅलन्सिंग लेंथ कशी मिळते हे तर तुम्हाला आत्तापर्यंत माहीत झालं असेल ना. ज्या पॉईंटला वायरवरच्या ज्या पॉईंटला तुम्ही स्लायडिंग जॉकी टेकवला असता गॅल्व्हनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवतो, तो पॉईंट पोटेन्शियोमीटरच्या ए पॉईंटपासून आपण मोजायचा. किती सेंटीमीटर वायर आहे ह्या दोन पॉईंटमध्ये, आणि ती मोजल्यानंतर तिला म्हणायचं बॅलन्सिंग लेंथ. आणि जिथं गॅल्व्हनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवतो तिथं आपण काय करायचं आहे, थांबायचं आहे. त्या पॉईंटपाशी आपण थांबायचं आहे आणि मग आपण अशा सिच्युएशनमध्ये म्हणतोय की सर्किट काय झालं आहे तर बॅलन्स झालं आहे. ठीक आहे. मग आत्ता बघा, हे जे तुमच्यासमोर बोर्डवर ड्रॉ केलेलं सर्किट दिसतंय त्यामध्ये एक सेल कनेक्ट केलेली दिसते. ही पाहती सेल. आपण लॅबमध्ये सुद्धा हा एक्सपेरिमेंट करतो. 12वीला हा एक्सपेरिमेंट आपल्याला करायचा आहे की ज्यामध्ये इंटरनल रेझिस्टन्स ऑफ सेल फाइंड आउट करायचा आहे. आणि त्यासाठी ही जी सेल वापरली जाते ती आहे लेकलांच सेल. तुम्हाला तर आत्तापर्यंत माहीत झाली लेकलांच सेल. तर त्या लेकलांच सेलचा इंटरनल रेझिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे यूजिंग पोटेन्शियोमीटर. ठीक आहे. इथं तुम्हाला सेरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल दिसतंय. हे एका सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल, हे दुसऱ्या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल, आणि सेलच्या सिरीज कॉम्बिनेशनला आपण म्हणतो बॅटरी, किंवा याला तुम्ही म्हणायचं मेन सेल, किंवा याला ॲक्युम्युलेटर असं सुद्धा म्हटलं जातं. मी बॅटरी पॉप्युलरली वापरला जाणारा वर्ड आहे म्हणून मी इथे बी लिहिलं. तुमच्या पण लक्षात राहील की इथं काय आहे, बॅटरी आहे. सम अँड डिफरन्स मेथडमध्ये आपण बघितलं की बॅटरीचं जे EMF आहे ते त्या सर्किटमध्ये वापरल्या गेलेल्या दोन्ही सेलच्या ॲडिशनपेक्षा कसं असायला पाहिजे तर जास्त असायला पाहिजे, मोठं असायला पाहिजे. आपण जी सेल वापरतो लॅबमध्ये ती आपल्याला प्रोव्हाइड करते 6 व्होल्ट पोटेन्शियोमीटरच्या ए आणि बी पॉईंटच्या अक्रॉस. ही तर पोटेन्शियोमीटरची वायर आहे, ही 1 मीटर, इथं 2 मीटर कंप्लीट, इथून 3रा मीटर सुरू होतो आहे, इथं 3रा मीटर कंप्लीट, आणि इथं 4था मीटर कंप्लीट. म्हणजे तुमचा पोटेन्शियोमीटर किती मीटरच्या वायरने बिल्डअप झालेला आहे तर 4 मीटरच्या वायरने बिल्डअप झालेला आहे. आणि ह्याच्या 3 वस्तू आहेत. एक तर बॅटरी आहे, दुसरी आहे की प्लग की, जिला आपण म्हणतो, दाखवू का मी तुम्हाला प्लग की? हे पहा प्लग की अशी दिसते. प्लग की बघा, उडण बोर्डवर फिक्स केलेलं एक डिव्हाइस आहे. ही ती की, हा प्लग, ही की, आणि ही की प्रेस केल्यानंतर जे तयार होतं ते झालं प्लग की. ठीक आहे. की प्रेस केलेली नाही अशा सिच्युएशनमध्ये ज्यावेळेस की असते त्यावेळेस आपण म्हणतो की सर्किटमधून करंट फ्लो होत नाही, म्हणजे सर्किट काय झालं तर स्विच ऑफ झालं. आणि ज्यावेळेस मी की प्रेस केलेली आहे त्यावेळेस मात्र सर्किटमधून करंट फ्लो होतोय, म्हणजे सर्किट काय आहे तर स्विच ऑन आहे. ठीक आहे. पाहिली तुम्ही प्लग की? मी तुम्हाला म्हटलं होतं की आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला कम्युटेटर की सुद्धा दाखवते. मी आणली ती तुम्हाला दाखवायला. पहा, ही पहा कम्युटेटर की. किती कीज दिसतात इथं? 1, 2, 3 and 4.
दिसले? सर्किटमधल्या करंटची डायरेक्शन रिव्हर्स करण्यासाठी कम्युटेटर कीचा वापर केला जातो. कम्युटेटर की म्हटलं जातं किंवा हिला 4 वे की असं सुद्धा म्हटलं जातं. मग कीज प्रेस कशा केल्या जातात? समोरासमोर. हे पहा. आणि करंटची डायरेक्शन रिव्हर्स करायची असेल तर आपण काय करणार? या 2 की काढून घेणार आणि इथं प्रेस करणार. जनरली सर्किटमध्ये हिचं कनेक्शन असं केलं जातं. ठीक आहे. म्हणजे जे अपोजिट कीज असतात त्या कनेक्ट केल्या जातात आणि करंटची डायरेक्शन रिव्हर्स करायची असेल तर ह्या काढायच्या आणि इथं कनेक्ट करायच्या. म्हणजे सर्किटला कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स न करता आपल्याला सर्किटमधली करंटची डायरेक्शन चेंज करता येते विथ द हेल्प ऑफ कम्युटेटर. ही ती कम्युटेटर की 4 वे की आपण म्हणत राहतो सारखी. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे डायग्रॅम्स वापरलेले आहेत पोटेन्शियोमीटरच्या ॲप्लिकेशनसाठी त्यामध्ये कम्युटेटर की तुम्हाला ड्रॉ केलेला दिसतोय. चला तर पुन्हा येऊयात आपल्या सर्किटकडे. तर मी म्हणत होते की हे पोटेन्शियोमीटरची 4 मीटरची वायर आहे. इथून तिची बिगिनिंग झाली आणि इथं त्या 4 मीटरचा एंड झाला. तर ह्या वायरबरोबर सिरीजमध्ये ह्या 3 वस्तू आहेत. एक तर आहे बॅटरी, दुसरी आहे की आणि तिसरे डिव्हाइस आहे रिओस्टॅट. रिओस्टॅट तुम्हाला माहिती आहे की व्हेरिएबल रेजिस्टर आहेत. रेजिस्टरचे 2 टाईप आहेत, फिक्स रेजिस्टर, व्हेरिएबल रेजिस्टर. तर फिक्स रेजिस्टर की ज्याला कार्बन रेजिस्टर असं आपण म्हणतोय की ज्याची व्हॅल्यू सर्किटमध्ये एकदा कनेक्ट केली की ती फिक्स्ड राहते, चेंज होत नाही. व्हेरिएबल रेजिस्टरचं मात्र तसं नसतं. रेजिस्टन्स बॉक्स आणि रिओस्टॅट हे दोन्हीही काय आहेत तर व्हेरिएबल रेजिस्टर आहेत. हे ह्या रिओस्टॅटचं बघा ना, रेजिस्टरचा तर सिम्बॉल दिसतोय ना, हे त्याचं पहिलं फिक्स टर्मिनल, हे त्याचं दुसरं फिक्स टर्मिनल आणि हे त्या रिओस्टॅटचं काय झालं व्हेरिएबल टर्मिनल की आपण ॲरोने ते शो करतो. RH असं लिहिलं जातं जनरली सर्किटमध्ये. मला कळतं की RH म्हणजे ते काय आहे तर रिओस्टॅट आहे. जनरली रिओस्टॅटच्या सर्किटमध्ये एक फिक्स टर्मिनल कनेक्ट करायचं असतं, दुसरं फिक्स टर्मिनल कनेक्ट करायचं नाही आणि हे जे व्हेरिएबल टर्मिनल आहे ना ते मात्र कनेक्ट करायचं. इथं सुद्धा रिओस्टॅट तसाच कनेक्ट केलेला दिसतोय पहा. एक फिक्स टर्मिनल कीला कनेक्ट केलं, कीमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही नसतं. ठीक आहे. रिओस्टॅटचं एक टर्मिनल मी कीला कनेक्ट केलं, रिओस्टॅटचं दुसरं फिक्स टर्मिनल मी सोडून दिलं. कुठं कनेक्ट केलेलं दिसतंय का तुम्हाला सर्किटमध्ये? नाही. आणि हे जे रिओस्टॅटचं व्हेरिएबल टर्मिनल आहे ते आपण कुठं कनेक्ट करून टाकलं तर पोटेन्शियोमीटरच्या पॉईंट बीला. ठीक आहे. तर हे जे 3 वस्तू आहेत, हा जो रिओस्टॅट आहे तो ह्या पोटेन्शियोमीटर वायरला कसा आहे सिरीजमध्ये, की आणि बॅटरी ह्या 3ही वस्तू ह्या पोटेन्शियोमीटरच्या वायरबरोबर सिरीजमध्ये कनेक्ट केल्या गेल्या आहेत. जास्तीचं तुम्हाला इथं दिसतंय ती म्हणजे इथं दुसरीसुद्धा एक की तुम्हाला दिसते. मग 2 कीज आहेत म्हणून मी एका कीला म्हटलं K1 आणि दुसऱ्या कीचं लेबलिंग मी केलं K2 असं. ठीक आहे. K1 K2. K2 सोबत सिरीजमध्ये मी कनेक्ट केला आहे रेजिस्टन्स बॉक्स. रेजिस्टन्स बॉक्स हा सुद्धा काय आहे तर व्हेरिएबल रेजिस्टरच आहे. पुन्हा बघा, हा रेजिस्टन्स बॉक्ससाठीचा सिम्बॉल मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. असा हा रेजिस्टर ड्रॉ करायचा आणि त्याच्या आरपार जाणारा एक ॲरो ड्रॉ करायचा. म्हणजे हा सिम्बॉल कशाचा झाला तर रेजिस्टन्स बॉक्सचा. इथं सिम्बॉल न काढता मी बॉक्समध्ये रेजिस्टन्स बॉक्स असं लिहिलेलं आहे, आर बॉक्स. आर बॉक्स लिहिण्यामागचं कारणच असं की तिथं जी प्लेस आहे ती रेजिस्टन्स बॉक्सची आहे किंवा रेजिस्टन्स बॉक्स तिथं कनेक्ट केला गेला आहे हे तुमच्या लक्षात राहावं म्हणून मी तिथं आर बॉक्स असं लिहिले. तुम्ही तसं न लिहिता इथं आर बॉक्सचा रेजिस्टन्स बॉक्सचा सिम्बॉल जरी काढला ना तरीसुद्धा चालणार आहे. ह्या दोघांमध्ये फरक एकच असतो की रेजिस्टन्स बॉक्समधून व्हॅरी केलेला रेजिस्टन्स आपल्याला समजत नाही की किती व्हॅरी झाला, पण रेजिस्टन्स बॉक्समधून जो रेजिस्टन्स आपण व्हॅरी करतो 10 ओहम 20 ओहम 30 40 50 100 जेवढी त्याची कपॅसिटी आहे रेजिस्टन्स व्हॅरी करून नेण्याची, तो रेजिस्टन्स जो व्हॅरी होतो सर्किटमध्ये तो आपल्याला नोन असतो, आपल्याला माहीत असतो तो कितीने व्हॅरी झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे वेगवेगळ्या रेजिस्टन्ससाठीचं रिडिंग आपल्याला घेता येतं ज्यावेळेस आपण सर्किटमध्ये काय युटिलाइज करतोय रेजिस्टन्स बॉक्स युटिलाइज करतोय. ठीक आहे. दोन्हीही काय आहेत रिओस्टॅट आणि रेजिस्टन्स बॉक्स तर व्हेरिएबल रेजिस्टन्सेस आहेत, लक्षात असू देत. आधीच्या सर्किटमध्ये आणि आत्ताच्या सर्किटमध्ये थोडासा फरक झालेला आहे. सेपरेट मेथडमध्ये फक्त एकच सेल इथं दिसायची, तिला काढून आपण दुसरी सेल इथं जोडायचो, E1 E2 असं त्यांना म्हणायचो. सम अँड डिफरन्स मेथडमध्ये आपण दोन्ही सेल ॲट ए टाईम सर्किटमध्ये कनेक्ट केलेल्या होत्या. इथं एकच सेल आहे, सेलसोबत सिरीजमध्ये नेहमीप्रमाणे गॅल्व्हनोमीटर आहे, पण ह्या सेलबरोबर पॅरलली कोण कनेक्ट केलं गेलेलं आहे तर रेजिस्टन्स बॉक्स आणि K2. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही सर्किट अरेंजमेंट झालेली आहे आणि आपल्याला माहीत आहे की तुम्हाला काय करायचं आहे तर इथं गॅल्व्हनोमीटरच्या दुसऱ्या
टर्मिनलला स्लायडिंग जॉकी कनेक्ट करायचा आहे. स्लायडिंग जॉकी तर पाहिला आहे तुम्ही. तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की सर्किटमध्ये टेम्पररीली कॉन्टॅक्ट इस्टॅब्लिश करण्यासाठी म्हणजे क्लोज्ड पाथ कंप्लीट करण्यासाठी एक सर्किट तयार करण्यासाठी आपल्याला त्या स्लायडिंग जॉकीची मदत होते. आणि स्लायडिंग जॉकी वायरवरच्या ज्या पॉईंटवर तुम्ही टेकवला आणि तिथं गॅल्व्हनोमीटरने तुम्हाला नल डिफ्लेक्शन दाखवली. नल डिफ्लेक्शन म्हणजेच काय, तर गॅल्व्हनोमीटरने तुम्हाला 0 शो केला की तुम्हाला तिथं थांबायचे आणि पोटेन्शियोमीटरच्या ए पॉईंटपासून त्या पोटेन्शियोमीटरवरचा तो जो डी पॉईंट तुम्ही शोधून काढलेला आहे, फाइंड आउट केलेला आहे, त्या ए पासून डी पर्यंतचं अंतर मोजायचं आणि त्याला काय म्हणायचं तर बॅलन्सिंग लेंथ असं म्हणायचं. ठीक आहे. मग सर्किट तर तुम्हाला माहीत झाला. आता ज्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो सेल तुम्हाला इथं कनेक्ट केलेला दिसतोय की जो लेकलांच सेल आहे असं मी म्हणते. आता पुन्हा आपल्याला 2 बॅलन्सिंग लेंथ फाइंड आउट करायच्या, L1 आणि L2. तर त्यासाठीच्या कंडिशन मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस आपण पहिली बॅलन्सिंग लेंथ फाइंड आउट करणार आहोत दॅट टाईम की K1 इज प्रेस्ड. आपल्याला काय करायची, ही जी की K1 आहे ना तिला प्रेस करायचं म्हणजे ही बॅटरी सर्किटमधून काय करेल, करंट सेंड करेल. त्यावेळेस ही सेल काम करणार नाही कारण आपण ही की K2 प्रेस केलेली नाही. लक्षात येतं आहे का तुमच्या? म्हणजे आता होईल काय, तर ज्यावेळेस मला पहिली बॅलन्सिंग लेंथ आपण म्हणूयात ए पासून डी पर्यंत मला पहिली बॅलन्सिंग लेंथ सापडली. अशा सिच्युएशनमध्ये की ज्यावेळेस मी की प्रेस केलेली होती K1 आणि K2 काय ठेवली होती तर ओपन ठेवलेली होती. ही प्रेस केलेली आहे, ही ओपन आहे म्हणजे K2 थ्रू हे जे वरचं सर्किट आहे ह्याच्यामधून करंट फ्लो होत नाही, ह्या सेलने काम करायला सुरुवात केलेली नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि मग होईल काय, ही जी बॅलन्सिंग लेंथ सापडली त्यावेळेस मी असं म्हणू शकते की आत्ता या सेल ईचं जे EMF आहे आपण कॅपिटल ईने रिप्रेझेंट केलेलं आहे, ह्या लेकलांच सेलचं EMF या बॅटरीने ए आणि डीच्या अक्रॉस अप्लाय केलेल्या पोटेन्शियल डिफरन्स इतकं झालेलं आहे. कळतंय का मी काय बोलली ते? ज्यावेळेस की K1 प्रेस करतोय, K2 ओपन ठेवतोय, त्यावेळेस याचा अर्थ असा आहे तुम्हाला ए पॉईंटपासून तुम्ही सर्च करत करत गेलात, थोड्या अंतरावरती स्लायडिंग जॉकी टेकवत गेलात, डी पॉईंटपाशी आलात, गॅल्व्हनोमीटरकडे तुमचं लक्ष होतं, गॅल्व्हनोमीटरने नल डिफ्लेक्शन दाखवली म्हणजे 0 दाखवला. त्यावेळेस काय झालं तर सर्किट बॅलन्स झालं. आणि ते सर्किट बॅलन्स का झालं त्याचं रिझन मी तुम्हाला देते आहे. तर या सेलचं EMF या बॅटरीने ए आणि डी पॉईंटच्या अक्रॉस अप्लाय केलेल्या पोटेन्शियल डिफरन्स इतकं झालं म्हणून तुम्हाला गॅल्व्हनोमीटरने काय केली, नल डिफ्लेक्शन दाखवली. ठीक आहे. बरं, मग मी हे लिहू कसं, तर आहे तर काय पोटेन्शियोमीटर म्हणजे पुन्हा मला विथ द हेल्प ऑफ प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटरच हे काम करावं लागेल. ठीक आहे. या सेलचं EMF होतं ना ते म्हणजे E इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रॅडियंट मल्टीप्लाइड बाय पहिल्या बॅलन्सिंग लेंथला मी काय म्हणते L1. ठीक आहे. सेलचं EMF म्हणजेच ह्या बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स ए आणि डीच्या अक्रॉस अप्लाय केलं गेलेलं. पण आपण कोणाला सेंटरला ठेवून इक्वेशन लिहितोय तर ह्या सेलच्या EMFला. म्हणून प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटरमध्ये जिथं V आहे आपण असं लिहितो ना, कॅपिटल V इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रॅडियंट मल्टीप्लाइड बाय बॅलन्सिंग लेंथ, त्याला आपण असं रिप्लेस केलं E इक्वल टू पोटेन्शियल ग्रॅडियंट मल्टीप्लाइड बाय फर्स्ट बॅलन्सिंग लेंथ. आलं हे लक्षात मी काय बोलले ते? आता पुढं जाऊया. बघा मग आता प्रत्येक वेळेस K2 ओपनच ठेवायची का? नाही. आता आपल्याला दुसरी बॅलन्सिंग लेंथ फाइंड आउट करायची आहे आणि दुसरी बॅलन्सिंग लेंथ फाइंड आउट करण्यासाठी मी करील काय, तर मी ही K1 प्रेस करील आणि त्याच वेळेस मी ही K2 सुद्धा प्रेस करील. म्हणजे आता झालं काय तर सर्किटमध्ये ही बॅटरीसुद्धा करंट सेंड करते आणि ही सेलसुद्धा करंट सेंड करत आहे. आणि आता झालंय काय तर बॅटरीने सुद्धा करंट सेंड केलाय, सेलने सुद्धा सर्किटमध्ये करंट सेंड केलाय. गॅल्व्हनोमीटरकडे माझं लक्ष आहे. मी ए पासून सुरू केलं, थोड्या अंतरावरती स्लायडिंग जॉकी टेकवायला आणि सपोज मला इथं दुसऱ्यांदा
एक असा पॉईंट सापडला की ज्या पॉईंटला गॅल्व्हनोमीटर शोज झिरो डिफ्लेक्शन. गॅल्व्हनोमीटरने झिरो डिफ्लेक्शन दाखवली. मग आपल्याला इथे थांबायचं आहे आणि ए पासून डी पर्यंतची लेंथ मोजायची आहे. दुसऱ्या केसमध्ये आपण मोजलेली ही जी बॅलन्सिंग लेंथ आहे ना, तिला आपण रिप्रेझेंट करूयात L2ने. ठीक आहे, की ज्यावेळेस मी K1 सुद्धा प्रेस केलेली होती आणि K2 सुद्धा प्रेस केलेली होती. दोन्ही की प्रेस केलेले असताना कंडिशन काय तयार होते सांगतोय की या सेलचं टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स की जे ए आणि ह्या नव्याने सापडलेल्या डी पॉईंटच्या अक्रॉस डेव्हलप झालेला आहे, तेवढंच पोटेन्शियल डिफरन्स या बॅटरीने सुद्धा ए आणि पॉईंट डीच्या अक्रॉस डेव्हलप केलेला आहे. कळतंय का? म्हणजे आधी काय होतं तर या सेलचं EMF म्हणजे या बॅटरीचं ए आणि डीच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स होता. आता काय आहे कंडिशन दोन्हीही की प्रेस केल्यानंतरची, तर या सेलचं टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स applied across point A and D is exactly equal to potential difference applied across point A and D by this accumulator or by this main cell or by this battery. या बॅटरीने A आणि Dच्या अक्रॉस अप्लाय केलेल्या पोटेन्शियल डिफरन्स इतकंच या सेलने ए आणि डीच्या अक्रॉस अप्लाय केलेलं टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स झालेलं आहे. आणि म्हणूनच गॅल्व्हनोमीटरने आपल्याला काय शो केलं, नल डिफ्लेक्शन शो केली किंवा झिरो डिफ्लेक्शन शो केली. आणि यावेळीची जी बॅलन्सिंग लेंथ मला सापडलेली आहे पॉईंट ए पासून पॉईंट डी पर्यंतची, तिला आपण कशाने रिप्रेझेंट करतोय तर L2ने रिप्रेझेंट करतोय. दुसऱ्या केसमध्ये सापडलेली बॅलन्सिंग लेंथ आहे ना, म्हणून तिला आपण L2ने रिप्रेझेंट करायची. मग बघा या सेलचं जिचा इंटरनल रेजिस्टन्स मला फाइंड आउट करायचा ती ही सेल आहे, तिचं टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स व्हीने रिप्रेझेंट केलं जातं. म्हणून दुसऱ्या केससाठी मी या सर्किटला प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर अप्लाय करून असं लिहू शकते व्ही इक्वल टू पोटेन्शियल ग्रॅडियंट मल्टिप्लाइड बाय दुसऱ्यांदा आलेली बॅलन्सिंग लेंथ L2. ठीक आहे, हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट, हे झालं इक्वेशन नंबर सेकंड. आता काय करायचं आपल्याला, इक्वेशन फर्स्ट डिवाइड बाय इक्वेशन सेकंड. मग काय बरं मिळेल आपल्याला, E बाय व्ही इक्वल टू पोटेन्शियल ग्रॅडियंट डिवाइड बाय पोटेन्शियल ग्रॅडियंट मल्टिप्लाइड बाय L1 बाय L2. पोटेन्शियल ग्रॅडियंट कॅन्सल आउट होऊन जाईल आणि शिल्लक काय राहील तर E बाय व्ही इक्वल टू L1 बाय L2. हे लक्षात ठेवाल, हा फॉर्म्युला लक्षात ठेवाल. लक्षात ठेवा हा, आपण पुढं जाऊयात. तर बघा, जर आपल्याला या सर्किटमधून फ्लो होणारा टोटल करंट फाइंड आउट करायचा असेल तर मला ओहम्स लॉ अप्लाय टू कंप्लीट सर्किटमधून मिळणारा एक फॉर्म्युला करंटसाठीचा वापरावा लागतो. I इज इक्वल टू E अपॉन R प्लस R. तुम्ही ओहम्स लॉ अप्लाय टू कंप्लीट सर्किट या हेडिंगखाली हा फॉर्म्युला 11वीमध्ये ऑब्टेन केलेला होता, की ज्याच्यामध्ये I म्हणजे टोटल करंट फ्लोज थ्रू इन सर्किट, E म्हणजे EMF ऑफ सेल, R म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्स की जो हा रेजिस्टन्स बॉक्समधून आलेला रेजिस्टन्स असेल, आणि स्मॉल r म्हणजे काय आहे तर ह्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स असेल. ठीक आहे, आपण L1 आणि L2 बॅलन्सिंग लेंथ मिळवत असताना ह्या रेजिस्टन्स बॉक्समधून सुटेबल रेजिस्टन्स काढून घेतलेला आहे. आपण काय करतो लॅबमध्ये हा एक्सपेरिमेंट करत असताना 50 ओहम सिलेक्ट करतो. आधी पहिलं रिडिंग 50 ओहमसाठी, नंतर 10 ओहमने पुढं जातो. 60 ओहम ह्या रेजिस्टन्स बॉक्समधून काढायचे, दुसरं रिडिंग घ्यायचं. 70 ओहमसाठी तिसरं रिडिंग घ्यायचं. 80 ओहमसाठी नेक्स्ट रिडिंग घ्यायचं. असं 100 ओहमपर्यंत आपण काम करतो. तर ह्या रेजिस्टरमधून फ्लो होणारा जो करंट आहे तो I इज इक्वल टू E अपॉन R प्लस R. पण ओहम्स लॉने करंट फाइंड आउट केलं तर तेही तुम्हाला माहिती आहे, I इज इक्वल टू व्ही अपॉन R. हा तर ओहम्स लॉ आहे, हा तर ओहम्स लॉ अप्लाय टू कंप्लीट सर्किट आहे. मग जर दोन्ही इक्वेशनची लेफ्ट हँड साईड सारखी असेल तर राईट हँड साईड सारखी असायलाच हवी. म्हणून E अपॉन R प्लस R हा कोणासारखा आहे तर V बाय R सारखा आहे. हेच मी असं सुद्धा लिहू शकते, E बाय व्ही. बघा E बाय व्ही लिहिलं मी, तर इथं मी डिनॉमिनेटरला काय लिहिल, R प्लस R अपॉन कॅपिटल R. कळलंय? E बाय व्ही इक्वल टू हा R या कॅपिटल आरला आणि ह्या स्मॉल आरला सुद्धा डिनॉमिनेटरमध्ये आहे, म्हणून मी त्यांचं सेपरेशन करून लिहिलं R बाय R प्लस स्मॉल r बाय R. R कॅन्सल आउट होईल, शिल्लक राहील 1. E बाय व्ही इक्वल टू 1 प्लस स्मॉल r अपॉन कॅपिटल R. मगाशी तुम्हाला मी एक इक्वेशन लक्षात ठेवायला सांगितलं होतं, E बाय व्ही इज इक्वल टू L1 बाय L2.
म्हणजे हा E/V म्हणजे तुम्हाला माहीत आहे की तो काय आहे, L1/L2 आहे, इज इक्वल टू राईट हँड साईड ॲज इट इज 1 प्लस स्मॉल r अपॉन कॅपिटल R. जायचं पुढं. आपल्याला फाइंड आउट करायचा आहे हा स्मॉल r. मग याला इथंच ठेवूयात आणि हा 1 आणि हा r 1 बाय 1 पलीकडे सरकूयात, लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करूयात. L1/L2 हा +1 आहे ना, इकडं आला की काय होईल -1. आणि हा r इथं डिनॉमिनेटरमध्ये, इथं आल्यावरती काय होईल तर मल्टीप्लाइड बाय r इज इक्वल टू हा काय राहील तर स्मॉल r. ठीक आहे. जनरली जे फाइंड आउट करायचं आपल्याला म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल, तो आपण कुठं लिहितो तर लेफ्ट हँड साईडला लिहितो. मग लेफ्ट हँड साईडला मी लिहिते स्मॉल r आणि हे सगळं मी लिहिते राईट हँड साईडला. L1/L2 -1 इंटू r. हा फॉर्म्युला आपण LCM काढून अजून लक्षात ठेवण्यासाठी सिम्पल करू शकतो आहे बघा. r इक्वल टू L1 या L2ने इकडं मल्टिप्लाय करते -L2, दोघांसाठी कॉमन L2 आणि हा इंटू r. किंवा ह्याला r बॉक्स असं जरी लिहिलं ना तरीसुद्धा चालणार आहे. हा मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्ही पुढं लिहिला, तो सुरुवातीला लिहिला तरीसुद्धा चालणार आहे. म्हणजे मी असं सुद्धा लिहू शकते स्मॉल r इक्वल टू कॅपिटल R बॉक्स इन ब्रॅकेट L1 -L2 अपॉन L2. हा फॉर्म्युला सोपा वाटतोय का बघा लक्षात ठेवायला. स्मॉल r म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल, या सेलचा, लेकलांज सेलचा. रेजिस्टन्स बॉक्समधून व्हॅरी केलेला रेजिस्टन्स R बॉक्स इन ब्रॅकेट L1 फर्स्ट बॅलन्सिंग लेंथ, L2 सेकंड बॅलन्सिंग लेंथ, डिवाइड बाय L2 सेकंड बॅलन्सिंग लेंथ. फॉर्म्युल्यामध्ये लक्षात ठेवणं असं काही अवघड नाही किंवा फॉर्म्युलाच मुळात डिफिकल्ट नाही आहे. पण मग कन्फ्युजन कुठं होऊ शकतं तर इथं होऊ शकतं की इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठीचं एखादं एक्झाम्पल आलं, पण इथं डिव्हायडेशनमध्ये L1 आहे का L2 आहे तेच मला आठवत नाही आहे. तर अशी काही गडबड करून आपल्याला चालणार नाही. डिनॉमिनेटरमध्ये काय आहे तर L2च आहे. ठीक आहे. असा सिम्पल फॉर्म्युला आपण ऑब्टेन करतो आहे आणि ज्याच्या मदतीने आपण काय करतो तर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल फाइंड आउट करतो. आज जेवढं काही शिकवलं मला अशी अपेक्षा आहे की ते तुम्हाला कळलं असेल. पोटेन्शियोमीटरचे अजून काही युजेस घेऊन आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय.